आता आम्हाला चालायला येते बरं का, त्यामुळं आम्हाला चालायलाच आवडतं फक्त. आम्हाला बसायला पण आवडत नाही, आम्हाला रांगायला पण आवडत नाही. बसतो तर थोडं आम्ही, पण रांगायला तर आम्हाला अजिबात आवडत नाही आता. त्यामुळं म्हटलं, बाबा म्हटले, "आता थोडंसं बसून घे बाळा, कारण की पाय दुखतील तुझे." म्हणून बघा जबरदस्तीने बसवले इकडे रमाला आणि त्यानंतर बाबाच्या गाडीवर बसले आणि उभं राहायला तर आवडतंच आम्हाला. तर शूज वगैरे घालून मस्तपैकी आम्ही उभं राहिलो होतो. मग मी आणि रमानी आवरलं पटकन आणि आम्हाला जायचं होतं आजीकडे, कारण की आजीला उद्या सुट्टी होती कामाला. त्यामुळं आम्ही शनिवार रविवार आजीकडे राहणार होतो. तर मस्तपैकी बस पकडली पहिली आणि बसने आम्ही निघालो होतो आजीकडे. आजी आमचं वेटच करत होती, ती पण आली होती कामावरून. मग आजीला भेटलो आणि निघालो. म्हटलं चला आता आधी आलोच आहेत तर पाणीपुरी खाऊन घेऊया. पाणीपुरी खाल्ली आणि निघालो रिक्षाने घरी. तर रमाबाळाला आजी बोलवत होती तर अजिबात आजीकडे बघत नव्हती. आणि त्यानंतर रमाबाळाला भेटली तिची संतूर आजी. मग आजीने खूप लाड केले तिचे, तिला खाऊ पण दिला. आणि त्यानंतर मग आम्ही निघालो घरी. तर घरी जात असताना तर आम्हाला वाटेत बरेच जण भेटतच असतात, ते तर नेहमीचंच झालेलं आहे. आणि त्यानंतर रमाबाळाची बघा मित्रमैत्रिणी आले होते तिला भेटायला. त्यानंतर मम्मीने माझ्यासाठी खास रात्री कंदी पेढे राखून ठेवले होते. तर मग मी ते खाऊन घेतले. मला तर इतके आवडतात कंदी पेढे. मस्त तिकडे रमाबाळाची रिॲक्शन तुम्ही बघतच असाल. तिला पण हवा होता आणि माझ्या तोंडातून हिसकावून घेण्याचा प्रयत्नही करत होती. तर मम्मीने तिच्या हातात एक पेढा दिला. म्हटलं बघू काय करते. तर तिने बघा अख्खाच्या अख्खा तोंडातच पटकन तिच्या तोंडातून काढला आणि मी खाऊन घेतला. मग त्यानंतर इकडे बघा मामाने रमाबाळाचं स्वेटर घातलं होतं, कारण की तो म्हणत होता मला फार थंडी वाजते.